भारत लवकरच हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद सारख्या मोस्ट वॉन्टेडची यादी पाकला सोपवणार. दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारावेत असं वाटत असेल. विश्वसनीय सिद्ध करायची, मग दहशतवादी त्या भारताचं पाकला आव्हान. पाकिस्ताननं पश्चिमेकडच्या सीमेवर 1000हून अधिक तोफा या तैनात केल्या होत्या. 750 छोट्या आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र सज्ज ठेवली होती. हे पाहून भारताकडून रातोरात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करून पाकला प्रत्युत्तर देण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्ताननं हवाई हद्दींचा भंग केला होता. संरक्षण मंत्रालयाचं बजेट 50,000 कोटींनी वाढवलं जाण्याची शक्यता. आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे त्याची पूर्तता होऊ शकते. खासदार शशी थरूर यांच्या नावावर काँग्रेसकडून फुली. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातून वगळलं. शशी थरूर यांच्याकडून मोदींची अनेकदा स्तुती. ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं होतं. त्यामुळे थरूर यांचं नाव शिष्टमंडळाच्या यादीतून वगळल्याची चर्चा. युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांकडून अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप. पक्षांनी शिष्टमंडळातले खासदार निवडू नये, सरकारची सूचना. सरकारमधल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती. अटारी वाघा बॉर्डर सध्या बंद, पण भारतानं अफगाणिस्तानच्या मालासाठी काल ही बॉर्डर खुली केली. सुकामेवा घेऊन आलेले 160 ट्रक विशेष बाब म्हणून भारतात येऊ दिले. पाकिस्तानातून येणारे खजूर आणि सुकामेवा यूएई मार्गे भारतात येत असल्याचा संशय. केंद्र सरकारकडून पाकिस्तानमधून तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सर्व वस्तू मालावर बंदी घालायला सुरुवात. पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात. मोठ्या संख्येनं पर्यटक गुलमर्गमध्ये. एका दिवसात सुमारे 500 पर्यटकांचा गुलमर्ग गोंडोलातून प्रवास. दहशतवादी संबंधावरून जम्मू काश्मीरमध्ये पोलीस, सीआरपीएफ आणि एसआयची संयुक्त छापेमारी. गंदरबल आणि गुजरबालमध्ये छापेमारी. दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल मॉड्यूल उघडकीस. शांतता प्रस्तावावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचा पाकच्या सुरात सूट. साताऱ्यात भाजपनं सद्भावना तिरंगा रॅली काढली. भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी. कोल्हापूरमध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ दसरा चौकातून भव्य तिरंगा रॅली. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमर महाडिकही रॅलीत सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.